देवतारी त्याला कोण मारी. लोकांनी हाक मारली आणि 3 सेकंदात तो बाहेर पडला. रिक्षा चालकाचा व्हिडिओ पहा. आसाममधील सिलचर जिल्ह्यात एका रिक्षा चालकानं मृत्यूच्या दाढेतून परत येण्याचा एक थरारक अनुभव घेतला. एका महाकाय जाहिरात फलकाखाली त्याची रिक्षा पूर्णपणे चिरडली, परंतु सुदैवानं हा चालक थोडक्यात बचावला. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. ही घटना मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची आठवण करून देणार आहे, जिथं अनधिकृत आणि प्रचंड मोठे होर्डिंग कोसळल्यामुळे 17 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. सिलचरमधील या घटनेनं पुन्हा एकदा शहरातील होर्डिंगच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक वादळी वाऱ्यामुळे एक भलं मोठं होर्डिंग रिक्षावर कोसळलं. होर्डिंगचा सांगाडा रिक्षावर पडताच ती पूर्णपणे दबून गेली, पण रिक्षा चालक वेळीच बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. जर रिक्षा चालकानं क्षणार्धात बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसता तर मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती झाली असते. या घटना वारंवार घडत असल्यानं प्रशासनानं तातडीनं कठोर उपाययोजना करणं आणि अनधिकृत तसेच धोकादायक होर्डिंग्स काढून टाकणं आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही अशा घटना घडणं हे दर्शवतं की नियमांचं पालन आणि अंमलबजावणी अजूनही अपुरी आहे.